भाजप विरोधात भारताचा संघर्ष सुरू, ज्या देशभक्तांचा विजय. उद्धव ठाकरेंची टीका तर जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या. राज ठाकरेंचा घणाघात. मोठी संख्येनं तरुणाई शिवाजी पार्कवर एकवटली. विद्यार्थ्यांसह पालक अभिनेत्यांची मोठी गर्दी. नीट पेपर फुटीनंतर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एकच जल्लोष. नीट पेपर फुटी आणि राम मंदिराची दानपेटी लुटण्याचं पाप भाजपचं. गृहमंत्र्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची मागणी. आमच्या पक्षाचं नाव शिवसेना बदलण्याचा हक्क कुणालाही नाही. आमची आहे ती शिवसेनाच. शिंदेंच्या पक्षाला शहासेना नाव द्या. तोफ, अणुबॉम्ब, राफेल अशी चिन्ह द्या. उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार घणाघात. जंतर मंतरवर मुलींचे कपडे फाडण्यात आले. मारहाण झाली. तरुणांनाही खिळे असलेल्या काठीनं मारहाण. हे व्हिडिओ पाहायला वेळ नाही असं सुप्रीम कोर्ट सांगतं. सुप्रीम कोर्ट म्हणजे धृतराष्ट्र झालंय का? उद्धव ठाकरेंचा सवाल. देशातील जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास उडालाय. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात. उद्धव ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर रोष. मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार. दिल्लीत मंत्रिपदाच्या चर्चांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्रिपदाच्या बातम्यांना फुल स्टॉप. अराजकीय आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणं चुकीचं. काँग्रेसच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विरोधी पक्षनेत्यांना अशा प्रकारचं कृत्य करणं निंदनीय. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. दिल्लीतील आंदोलनात झालेल्या कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी. तर आंदोलनात पॅलेट गन वापरल्याचाही आरोप. जंतर मंतरवर प्रत्येकानं इगो बाजूला सोडून आंदोलन केलं. सत्ताधाऱ्यांचा माज जनतेनं उतरवला. विद्यार्थ्यांवर क्रूर लाठीचार्ज केल्यानं आंदोलन पेटलं. रोहित पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद. ऐतिहासिक विजयानंतर अभिजित दिपकेंचा व्हिडिओ संदेश. विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्यामुळेच हा विजय शक्य. तरुणांची शक्ती भविष्यातही अशीच ठामपणे उभी राहील. दिपकेंची प्रतिक्रिया. कपिल सिब्बल आणि अभिजित दिपके यांच्यात भेट. अभिजित दिपके आणि कपिल सिब्बल यांच्यात अर्धा तास चर्चा. कोकण वगळता उर्वरित भागातून मोठा पाऊस ओसरला. मात्र 31 जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहणार. पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट. रत्नागिरी, रायगडला ऑरेंज अलर्ट. नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. गंगापूर धरण 97% भरलं. गंगापूर धरणाचे ड्रोन दृश्य समोर. अमरावतीच्या मेळघाटात 70 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा. रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती. शासकीय आदिवासी आश्रमशाळा टिटंबा येथील घटना. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर.